तुम्हाला जर कॅन्सर ट्रीटमेंटसाठी रेडिएशन ट्रीटमेंट ॲडवाइस केली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पंडित, कन्सल्टंट रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, SCG महाता कॅन्सर सेंटर येथे कार्यरत आहे. आज आपण रेडिएशन ट्रीटमेंटबद्दल माहिती घेणार आहोत. बऱ्याच वेळा पेशंट्सला प्रश्न असतात की आम्हाला रेडिएशनची खरंच आवश्यकता आहे का, रेडिएशनचे साईड इफेक्ट खूप असतील का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहोत. तर सर्वात पहिला प्रश्न जो असतो ती रेडिएशन ट्रीटमेंट एक्झॅक्टली काय असते. तर रेडिएशन ट्रीटमेंट ही ॲडव्हान्स कॅन्सर ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये हाय एनर्जी एक्सरेज हे कॅन्सरच्या DNA ला मारण्यासाठी वापरले जातात. जेव्हा कॅन्सरच्या DNA ला मारलं जातं तेव्हा कॅन्सरची पेशी ही नष्ट होते आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सरच्या आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. रेडिएशनचे वेगवेगळे प्रकार असतात, ज्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे रॅडिकल रेडिएशन ट्रीटमेंट. रॅडिकल रेडिएशन ट्रीटमेंट म्हणजे ज्या कॅन्सरमध्ये फक्त रेडिएशनची ट्रीटमेंट देऊन आपण कॅन्सर बरा करतो, त्या पेशंटमध्ये आपण रॅडिकल ट्रीटमेंट वापरली जाते असं म्हणतो. जसे गर्भाशय मुखाचा कॅन्सर असेल किंवा स्वरयंत्राचा असेल किंवा ओरोफॅरिंजियल कॅन्सर्स, हायपोफॅरिंजियल कॅन्सर्स, या आजारांमध्ये ऑपरेशन न करता केवळ रेडिएशन ट्रीटमेंटने आजार बरा केला जाऊ शकतो. दुसऱ्या प्रकारची ट्रीटमेंट म्हणजे ॲडज्युव्हंट रेडिएशन ट्रीटमेंट. ॲडज्युव्हंट रेडिएशन ट्रीटमेंट म्हणजे काय असतं, ज्या पेशंटमध्ये सुरुवातीला सर्जरी किंवा किमोथेरपी ही केली जाते आणि त्यानंतर पेशंटला रेडिएशनसाठी पाठवलं जातं, त्या केसेसमध्ये आपण ॲडज्युव्हंट रेडिएशन ट्रीटमेंट देतो. बऱ्याच वेळा तोंडाचा कॅन्सर झालेला पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचा प्रश्न असतो की माझं ऑपरेशन करून कॅन्सर काढलेला आहे, तर मला खरंच कॅन्सरची आवश्यकता आहे का? तर जेव्हा आपण ऑपरेशन करून जो डोळ्याला दिसणारा भाग काढतो तेव्हा डोळ्याला न दिसणाऱ्या पेशी म्हणजेच मायक्रोस्कोपिक कॅन्सर सेल्स या तिथे असतात आणि ज्या कालांतराने वाढू शकतात. तर या पेशींना मारण्यासाठी आपण ॲडज्युव्हंट रेडिएशन ट्रीटमेंट देतो. त्यामुळे कॅन्सरचं नियंत्रण हे सोपं होतं आणि कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये इतरत्र कुठे जाण्यापासून आपण वाचू शकतो. तिसरी ट्रीटमेंट जी असते त्यामध्ये न्यू ॲडज्युव्हंट रेडिएशन ट्रीटमेंट. म्हणजे जर समजा रेक्टल कॅन्सर्स आहे ज्यामध्ये आपण पहिलं रेडिएशन ट्रीटमेंट करतोय, त्यामुळे रेडिएशनची गाठ कमी होते आणि त्याच्यामुळे ऑर्गन प्रिझर्वेशन म्हणजे संडासचा रस्ता वाचवणं हे सोपं होतं. तर अशा केसेसमध्ये आपण त्याला न्यू ॲडज्युव्हंट रेडिएशन ट्रीटमेंट म्हणतो. चौथा पार्ट जो आहे त्यामध्ये पॅलिएटिव्ह रेडिएशन ट्रीटमेंट म्हणलं जातं. तर ज्या पेशंटचा आजार हा वाढलेला आहे, जो हाडांमध्ये किंवा मेंदूमध्ये गेलेला आहे आणि जिथे सिम्पटम्स कंट्रोल म्हणजे पॅलिएटिव्ह रेडिएशन ट्रीटमेंट आपण त्या केसेसमध्ये देतो. बऱ्याच पेशंटचा आजार हा वाढल्यामुळे त्यातून ब्लिडिंग होत असते, तर ही ब्लिडिंग थांबवण्यासाठी आपण हिमोस्टॅटिक रेडिएशन ट्रीटमेंट देतो, जी एक प्रकारची पॅलिएटिव्ह रेडिएशन ट्रीटमेंटच आहे. बऱ्याच पेशंटचा असा प्रश्न असतो की रेडिएशन सोबत किमोची काय आवश्यकता आहे. तर जनरली गळ्याच्या कॅन्सर्समध्ये किंवा सर्वायकल कॅन्सरमध्ये किमोथेरपी देण्याचा उद्देश हा रेडिएशनचा इफेक्ट आणखी चांगल्या प्रकारे करणे हा असतो. किमोथेरपी दिल्यामुळे रेडिएशनचा इफेक्ट हा रेडिएशनचा डोस न वाढवता आपण चांगल्या प्रकारे त्याचा इफेक्ट अचीव्ह करू शकतो. त्यामुळे या केसेसमध्ये माइल्ड स्वरूपातली किमोथेरपी रेडिएशन ट्रीटमेंट सोबत दिली जाते. तर पेशंटचा दुसरा प्रश्न असा असतो की रेडिएशन ट्रीटमेंटमुळे मला खूप त्रास होणार आहे का? आताच्या ज्या लिनियर ॲक्सेलरेटर मशीन्स आहेत ह्या खूप ॲडव्हान्स्ड मशीन आहेत, ज्यामध्ये आपण IGRT, विमॅट यासारखे ॲडव्हान्स रेडिएशन ट्रीटमेंट वापरून ज्या ठिकाणी कॅन्सर आहे त्याच ठिकाणी रेडिएशन देऊन आजूबाजूच्या नॉर्मल पेशंट्सला आपण खूप ॲक्युरेटली वाचू शकतो, ज्यामुळे जे साईड इफेक्ट आहे त्याची इंटेन्सिटी खूप कमी झालेली आहे. तर प्रत्येक पेशंटचा कॅन्सर हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी असते. आम्ही रेडिएशन देताना खरंच त्या पेशंटला आवश्यकता आहे की नाही हे पेशंटच्या एज, हिस्टॉलॉजिकल फॅक्टर्स, कॅन्सरची स्टेज यानुसार आम्ही ठरवत असतो. तर प्रत्येक पेशंटला रेडिएशन लागेलच असं नाही, मात्र ज्यांना आवश्यक आहे, जिथे आवश्यक आहे, जर तुमचे रेडिएशन तज्ञ जर तुम्हाला ॲडवाइस करत असतील तर तुम्ही रेडिएशन ट्रीटमेंट ही नक्की घेतली पाहिजे. याबद्दल तुम्हाला आणि काही प्रश्न असतील तर प्लीज SCG महाता कॅन्सर सेंटर येथे तुम्ही कधीही संपर्क साधू शकता. नमस्कार.